कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मास्तरीन बाई, तुम्ही घरातून गेल्यापासून आम्ही आपल्या नात्याबद्दल लई विचार केला. सुरुवातीला आम्हाला सगळं चांगलं चांगलं वाटत असताना अचानक सगळं विचित्र वाटू लागलं. आम्हाला आमचं आयुष्य जगायची सवय आहे, पण आपलं लग्न झाल्यापासून आमचं आयुष्यच बदललं. आईसाहेबांशिवाय कोणाचं ऐकून करायची आम्हाला सवय नव्हती. तुम्ही आयुष्यात आल्यापासून तुमचं सगळं ऐकावं लागलं. बायको आहेसा म्हणून आम्ही समजे तुमच्या म्हणण्यानुसार करू लागलो. तुम्ही लय काय काय सांगू लागल्या आम्हाला, आम्ही बी तुम्ही सांगाल तसं करत गेलो. पण आता तुम्ही गेल्यावर काय चूक काय बरोबर सगळ्याची गोळाबेरीज केली तेव्हा एकच गोष्ट जाणवली, आमचं तुमच्याशी लग्न ही आमच्या आयुष्यातली संक्रांत होती. वाचा की. नाही नको. नग कसं? नाही नको, इच्छा नाही. इच्छा नाही म्हणून कसं चाललं? सोनबाईंचं काय म्हणणं आहे आपल्याला कळलं तर पाहिजे का नाही? हा, एवढं पत्र पाठवलंय त्यांनी, कदाचित त्यांना घरला परत यायचं असेल. हा, खात्री आहे आम्हाला त्यांचा का नाही राग गेला असेल. तुमच्याशिवाय काही त्यांना राहतंय वय तिकडं? हा, वाचा वाचा, मोठ्यानं वाचा बरं. नाही, मी वाचतो माझं मी नंतर. बरं, तुमचं तुम्ही वाचा, पण वाचा. अधिपती, खूप दिवस तुमच्याशी मनातलं बोलायचं होतं, पण जमलंच नाही मला बोलायला. एका घरात राहूनही आपला कधी वेळच मिळाला नाही बोलायला. तुम्ही सतत तुमच्या आईसाहेबांबरोबर बोलण्यात बिझी असायचा. बायकोसाठी तुम्ही कधी म्हणावा असा वेळ दिला नाही. आईसाहेब करण्यात तुमचा दिवस जातो. घरातलं वातावरण बघून मला कसं तरी व्हायला लागलं होतं. खूप मोठ्यानं बोलणं, सतत भांडणं, कंटाळा आला होता या सगळ्याचा. वाटलं होतं परिस्थिती सुधारेल, पण परिस्थिती अजूनच बिघडत गेली आणि मला शेवटी माहेरी यावं लागलं. आणि बरंच झालं आले मी माहेरी. मला आपल्याबद्दल विचार करायला थोडा तरी वेळ मिळाला. अधिपती, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, पण आता फार उशीर करून चालणार नाही. आता आपण आपल्या नात्याबद्दल थोडा सिरियसली विचार करूया. मी आपलं नातं आयुष्यभर निभावू शकते असं मला वाटत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.